पुणे अपघात प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। अजय तावरेकडून वैद्यकशास्त्र विभागाचा पदभार काढून घेण्यात आलाय, तर शिपाई अतुल घटकांबळे याचं सुद्धा निलंबन करण्यात आलंय, तर श्रीहरी हळनोर याची सेवा सुद्धा आता समाप्त करण्यात आलेली आहे। या तिघांवरती सुद्धा या प्रकरणामध्ये एक मोठी कारवाई करण्यात आलेली दिसते आहे। या तिघांची सुद्धा चौकशी झालेली होती, पोलिसांनी सुद्धा त्यांना ताब्यात घेतलेले होतं। तर आता अजय तावरे याच्याकडून वैद्यकशास्त्र विभागाचा पदभार काढून घेण्यात आलेला आहे। ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय अधिकची माहिती आहे? या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भाने वेगवेगळे धक्कादायक खुलासे होताना पाहायला मिळत आहेत। सध्या ससूनचे डीन विनायक काळे यांची पत्रकार परिषद सुरू आहे आणि विनायक काळे यांनी असं म्हटलंय की तावरेंच्या शिफारशीसाठी आमदार सुनील टिंगरे यांनी पत्र दिलेलं होतं। आमदार सुनील टिंगरे यांचं रेकॉर्डवर नाव पहिल्यांदाच घेतलं गेलंय। ते विनायक काळे जे ससूनचे डीन आहेत त्यांच्याकडून अनेक जणांनी आमदार सुनील टिंगरे यांचं नाव घेण्याची टाळाटाळ केलेली होती। कोणीही सुनील टिंगरे यांचं या तावरे सोबतच्या असलेल्या संबंधांबद्दलचं कुठलंही प्रकरण जे आहे ते सांगायला तयार नव्हतं। मात्र विनायक काळेंनी आज पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलंय की तावरेंची जी शिफारस झाली ससून मधल्या इथल्या कामासाठी ती आमदार सुनील टिंगरे यांच्यामुळे झाली। यासोबतच त्यांनी जे अनेक महत्वाचे मुद्दे या पत्रकार परिषदेत सांगितले, त्यात त्यांनी असं म्हटलंय की अजय तावरे याच्याकडून न्याय वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख पदाचा जो चार्ज आहे तो काढून घेतला अचूकपणे, त्याला अटक झाल्यानंतर हे होणार होतं। तो चार्ज आता विजय जाधव यांच्याकडे दिला। दुसरं म्हणजे जो अतुल घटकांबळे आहे, जो तावरे सोबत आरोपी आहे, पुणे शाखेच्या अटकेत आहे, त्याला देखील निलंबित करण्यात आलेला आहे। श्रीहरी हळनोर हे तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असले होते आणि त्यांना देखील 28 तारखेला त्यांची सेवा समाप्त जी आहे ती करण्यात आली। अगदी ज्ञानेश्वर, त्यामुळे या तिघांवरती सुद्धा एक मोठी कारवाई करण्यात आलेली आपण बघतोय। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।